नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. काही गंभीर विषय आपल्या समोर मांडण्यासाठी मी आलो आहे. राज्यातलं सरकार बदललं असलं, मुख्यमंत्री बदलले असले, गृहमंत्री बदलले असले, तरीही ती लांगुल चालन करणारी व्यवस्था अजूनही शाबूत आहे. खोटं बोलणारी व्यवस्था अजून तशीच आहे. याचं उत्तम उदाहरण आपल्याला मिळतं. तुष्टीकरणाची इतकी सवय लागली आहे ना आपल्याला. म्हणजे मुस्लिम समाजाच्या विरोधात एखादाही शब्द बोलू तर तो गोंधळ माजवणारा असेल आणि कशाला गोंधळ माजू द्यायचा उगाचच, म्हणून ठेवा झाकून, ठेवा झाकून, ठेवा झाकून, अशी जी सवय आपल्याकडे लागली आहे ना, ती फार घातक आहे मंडळी. मित्रो, मुंबईतल्या टिळकनगर परिसरामध्ये एक मुस्लिम तरुण राहतो. इक्बाल, त्याचं नाव माझ्या माहितीप्रमाणे इक्बाल शेख. हा इक्बाल शेख एक लग्न झालेला आहे. त्या इक्बाल शेख या मुस्लिम तरुणाला एक मुस्लिम पत्नी आहे. पण ही त्याची पत्नी त्याला मुलाचं सुख देऊ शकत नाहीये. आता बायकोला मुलगा होत नाही म्हणून दुसरी बायको करण्याचा क्रूरपणा हा इक्बाल करू शकतो. म्हणजे एखादं लेकरू दत्तक घेऊन त्याला आपलं नाव देण्याचा उदात्त विचार या शांतीदूताच्या मनामध्ये आला नाही. याच्या मनात विचार काय आला? अजून एक लग्न केलं पाहिजे. बर, लग्न केलं पाहिजे तर ते मुस्लिम तरुणीशी करावं ना? नाही, त्याला दुसरी बायको करावी वाटली, ती हिंदू. म्हणून त्यानं रुपाली चंदन शिवे नावाच्या एका तरुणीसोबत रीतसर लग्न केलं. आता ही पोरगी हिंदू मानसिकतेची, मुस्लिम ह्याच्यामध्ये वाढलेली नाही आहे, पण जरा परिवार मॉड आहे. कुणी कुठे असं वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झालेली आहेत. या रुपाली चंदन शिवेचं या इक्बाल शेख सोबत लग्न झालं. आता इक्बाल शेख सोबत लग्न झाल्यानंतर या दोघांचा संसार बहरू लागला, फुलू लागला. इक्बालच्या पहिल्या बायकोला तर लेकरू झालेलं नव्हतं, पण रुपालीला मात्र लेकरू झालं, एक मुलगाही झाला. अब खानदान का चिराग हिच्या पोटी जन्माला आल्यावर खरं तर हिचे लाड व्हायला हवेत. पण या इक्बालच्या घरात तिचे लाड होत नव्हते. उलट तिला टॉर्चर केलं जात होतं, तिला त्रास दिला जात होता. आणि तो त्रास असा होता की या रुपाली चंदन शिवेने इक्बालची बायको म्हणून मुस्लिमांच्या सारखं वागावं. आता आपले सगळे झाडून पुरोगामी म्हणतील, काय हरकत आहे, नवऱ्याचा धर्म पत्नीनं सांभाळला पाहिजेच की, तिच्या घरातल्या चालीरीती सांभाळल्या पाहिजेत की. जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा दुसरीकडं हेच पुरोगामी तिचं अस्तित्व स्वतंत्र आहे असं म्हणायला कमी करत नाही. म्हणजे हिंदू घरात जर एखादी दुसरी आली असेल, ख्रिश्चन आली असेल, मुस्लिम आली असेल, तर तिचं अस्तित्व स्वतंत्र राहायला पाहिजे. आणि जर मुसलमान घरात हिंदू गेली असेल तर मग मात्र तिनं त्या नवऱ्याच्या अस्तित्वात विलीन व्हायला पाहिजे. असा ढोंगी लिब्रांडू पुरोगामीपणा हेच करत असतात. या लिब्रांडूंचं ठीक आहे हो, आमची व्यवस्था त्यापेक्षा GANDU आहे. त्यापेक्षा या रुपालीचा छळ सुरू झाला. तिला सतत 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 सांगितलं जाऊ लागलं की तू मुसलमानांच्या सारखं वागायला. तिला मारहाण होऊ लागली, तिचा छळ होऊ लागला आणि सरते शेवटी ती बुरखा घालत नाही, मुस्लिमांच्या सारखं वागत नाही म्हणून तिचा गळा कापून खून झाला. या घटनेची चर्चा सोशल मीडियावरती खूप झाली. प्रचंड चर्चा झाली या सगळ्या विषयाची. पण पुढे काय? या विषयामध्ये मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मीडियाच्या समोर हा धार्मिक मुद्दा रंग घेऊ नये म्हणून जो बाईट दिला ना, तो तुम्हाला मी दाखवतोय, बघा. जयरा शेख हिला तिचा नवरा इक्बाल शेख याने धारदार चाकूने मारून तिचा मर्डर खून केला. सध्याच्या घटनेवर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला इक्बाल शेखला रात्री अटक केलेली आहे. बुरखा धारण करणे किंवा मुस्लिम समाजाचे वागणे हा काय प्रकार घडलेला नाही, किंवा लव जिहाद हा प्रकार घडलेला नाहीये. हा सिर्फ त्यांच्या डायव्हर्स घटस्फोटाच्या कारणावर आणि मुलगा किती सांभाळायच्या कारणावर मर्डर झालेला आहे. कशामुळे फाटली या मुंबई पोलिसांची?
सरकार बदललंय आता. अनिल देशमुख किंवा वळसे पाटील महाराष्ट्राचे गृहमंत्री नाही आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. मग या पोलीस अधिकाऱ्याला हा जबाब देताना कशाची भीती वाटत होती? बरं, हा जबाब खरा की खोटा यावर चर्चा करता येऊ शकेल. त्या मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीची प्रत जशास तशी मी तुम्हाला दाखवतोय. त्यात तिचा छळ मुस्लिम धर्माचा अनुसरण केलं नाही म्हणूनच झाला आहे असं त्या तक्रारीत स्पष्टपणे म्हटलेलं आहे. बघा ती तक्रार, त्यातली एक एक ओळ नीट बघा. मी सहकार्यांना सांगतो माझ्या की ती नीट दाखवावी. बरं, या टेक्स्टवर तुमचा विश्वास नसेल तर आता तुम्हाला दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा बाईट दाखवतोय. ज्या बाईटमध्ये तो पोलीस अधिकारी स्पष्टपणे तक्रारीत काय ते सांगतोय. ऐका तो बाईट. इकबाल मोहम्मद शेख नाम के आदमी ने उसकी वाइफ का सूरा मार के गले पे और हाथ पे सूरा मार के खून कर दिया है. वजह क्या कुछ पता चल पाया? फैमिली के लोगों से बातचीत, उन्होंने किस तरह की जानकारी? जो आरोपी इकबाल शेख और जो महिला है, इनका 3 साल पहले शादी हुआ था. उनको एक 2 साल का बच्चा भी है. कंप्लेनेंट ने कंप्लेंट में ऐसा बताया है कि आरोपी के घर वाले और ये आरोपी ये महिला को मुस्लिम जो रीति रिवाज है उस तरह से बर्ताव करने के लिए बोलते थे. कपड़े मुस्लिम रीति रिवाज के जो बुर्का है वो पहनने के लिए बोलते थे, लेकिन ये महिला वैसा नहीं करती थी. इस वजह से उनके घर में झगड़ा चल रहा था और कुछ महीनों से वो एक दूसरे से अलग रह रहे थे. लेकिन उनकी फोन पे बातचीत होती थी, उस समय भी झगड़ा होता था. ऐकलात? म्हणजे एक पोलीस अधिकारी म्हणतोय की तक्रार अशी आहे, दुसरा पोलीस अधिकारी म्हणतोय की असं काहीच नाही घडलं. अशी दुटप्पी भूमिका कशा करता घेतायत मुंबई पोलीस? काय लपवायचंय, काय झाकायचंय, कुणाला वाचवायचंय? का त्या जाणता राजाप्रमाणे एक बॉम्बस्फोट अधिक घडवला होता दंगल घडू नये म्हणून, तसला काही विचार डोक्यात आहे? म्हणजे खरं बाहेर येऊ द्यायचं नाही, चूक काय घडलंय ते समोर येऊ द्यायचं नाही, हे आपण सगळ्यांनी मिळून ठरवलंय का? हा माझ्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तक्रार आहे, लोक बोलतायत आणि तरीही मुंबई पोलीस याबाबत स्पष्टता घेत नाहीत. माफ करा, एक आवाज मध्ये येतोय, पुन्हा बाजूला काम चालूच आहे त्यामुळे हे आवाज येत राहतील. तरीही मुंबई पोलीस याबाबत गांभीर्याने घेत नाहीत आणि खोटी माहिती जगाच्या समोर आणतात. याचंच वाईट वाटतं. रुपालीचा जीव गेला, पण हा जीव मुसलमानांच्या अतिरेकी वागण्यामुळे गेला नाही हेच पटवण्यामध्ये मुंबईचे पोलीस आघाडीवर आहेत. वाईट याचं वाटतंय मंडळी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.